नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते स्टिच इंडियामध्ये। तर स्टिच इंडियामध्ये आज आपण शिकणार आहोत कॉर्ड सेट कशा पद्धतीने तयार करायचा आहे, कशा पद्धतीने मेजरमेंट टाकायची आहे। तर आता उन्हाळा चालू झाला आहे, भरपूर जणांची मागणी असते ती कॉर्ड सेट कशा पद्धतीने शिवायचा असतो हे पाहायचं असतं। प्लस त्यामध्ये जे आपले कस्टमर असतात त्यांना सुद्धा तशाच प्रकारचा कॉर्ड सेट हवा असतो। तर आम्ही तयार केलेला आहे, एक आपला तयार आहे, दुसरा जो आहे तो तयार करणार आहोत। तर तो कसा तयार करायचा आहे तेही पाहूया। एक जो तयार केलेला आहे तो कशा पद्धतीने तयार केलेला आहे तो मी सांगते। तर इथे पाहू शकता, हा जो आहे तो कुर्ता आहे, कॉर्ड सेटचा वरची साईडचा हा आहे कुर्ता। तर आपण इथे कॉलर दिलेली आहे, राऊंड कॉलर दिलेली आहे व इथे अशा पद्धतीने पट्टी बनवून लूजिंग जे आहे ते भरपूर दिलेलं आहे। हे जे आहे ते 34 साईजचं आहे, पण उन्हाळा असल्यामुळे हा ड्रेस जो असतो तो लूजिंगला जितका असतो तितका सुंदर दिसत असतो। तर हा लूजिंग दिलेला जो आहे तो कॉर्ड सेट आहे। तर याच्यावरती पॅन्ट जी मी शिवलेली आहे ती पॅन्ट अशा पद्धतीची आहे पहा। उंची थोडीशी कमी असते, म्हणजेच आपला जो पाय असतो तो आपला जो घोटा असतो त्याच्यावरती उंची असते। तर फ्रंटच्या साईडला पहा, आपण इथे पट्टी लावलेली आहे, बॅकच्या साईडला आपण इलास्टिक टाकलेली आहे, फ्रंट दोन्ही साईडला पॉकेट दिलेले आहेत। तर अशा पद्धतीने ही लूजिंगची व भरपूर असा पद्धतीने घेर दिलेला आहे। हे पूर्ण कॉटनचं कापड आहे, 400 रुपये मीटर प्रमाणे हे कापड जे आहे ते कस्टमरनी खरेदी केलेलं आहे। आपण इथे एक तयार केलेला आहे, एक जो आहे तो माझ्या मैत्रिणींना दाखवण्यासाठी मी आज भरपूर दिवसाने, मला वाटतं 1 महिन्याने मी व्हिडिओ बनवत आहे। तर व्हिडिओ माझे भरपूर आले नाही त्याबद्दल मी तुमची मनापासून असं म्हणते। तर आज आपण तयार करणार आहोत कॉर्ड सेट। तर कॉर्ड सेटची मापे कशा पद्धतीने टाकायची आहेत हे आपण सविस्तर शिकूया, तो कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे हे पण पाहूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तसेच हे जे व्हिडिओ आहेत ते आज एक पार्ट तयार होईल, उद्या दुसरा पार्ट तयार होईल, म्हणजेच आपला पूर्ण व्हिडिओ जो आहे तो कॉर्ड सेटचा फ्रंटचा जो पार्ट आहे तो आज पाहूया, जो आपली पॅन्ट जी बनणार आहे तर ती आपण उद्या पाहूया। अशा पद्धतीचा हा 2 दिवसाचा आपला कॉर्ड सेटचा व्हिडिओ असेल। तर तुम्ही पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा, नक्कीच ज्यांना गरज आहे ते नक्की पाहतील व त्यांनाही तशा पद्धतीने शिवायला भेटेल। माझं जे शिकवणं असतं ते अगदी परफेक्ट असतं। तुम्ही माझा पाठीमागचा जो कटोरी ब्लाउजचा क्लास आहे तो तुम्ही पूर्ण पाहिलात, मला याची खात्री आहे। तर चला, आज मी तुम्हाला कॉर्ड सेट तसेच आपण प्लस आता नवीन नवीन कुर्ती ज्या आलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने तयार करायचं याचा आपण क्लास पाहूया। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर कॉर्ड सेट बनवण्यासाठी मी कापड जे आहे ते 32 इंच उंची व रुंदी जी आहे ही प्लस 1.5 इंच अशा पद्धतीने घेतलेला आहे। मी त्याला 4 फोल्ड घातलेले आहेत। कापड पाहू शकता, इथे अगदी कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे 400 रुपये पर मीटर त्या पद्धतीने आहे। इथे MRP सुद्धा तुम्ही पाहू शकता। तर हे कापड तुम्ही घेतल्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये ह्या कपड्याचा अजिबात त्रास होत नाही, अशा पद्धतीचे हे प्युअर कॉटन कापड आहे। तर हा 4 फोल्ड आता आपण केलेले आहेत। तर मापे कशी टाकायची हे तुम्हाला सांगते। पहिल्यांदा पट्टीच्या साहाय्याने अगदी सरळ रेष आखून घ्यायची आहे। तर इथे थोडीशी तिरकी दिसत आहे, तर मी पुन्हा इथे सरळ आखून घेते। तर पहा, आपली जी एक रेष पट्टीची असते ती सरळ ठेवायची, म्हणजे आपलं जे आखणं असतं ते अगदी सरळ येतं। तर मी आता इथे सरळ आखून घेतलेलं आहे। एक्स्ट्राचे जे फॅब्रिक आहे ते मी कट करत आहे, कारण आपल्याला कटिंग परफेक्ट हवं असतं। तर आता आपण कटिंग केलेला पार्ट आहे तिथेपासून, म्हणजेच आता आपण शोल्डर इथे घेणार आहोत। 8 इंचला एक मार्क करायचे आहे, शोल्डरचा निम्मा। त्यानंतर 1 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे। इथून आपल्याला 2.5 इंचवरती मार्क करायचा आहे। त्यानंतर हा मार्क जो आहे तो इथे अशा पद्धतीने जोडायचा आहे। आता मापे मी सांगितल्याप्रमाणे छाती जी आहे ती 37 आहे, कमरघेर 32 आहे, हिप जी आहे ती 40 इंच आहे, उंची जी घ्यायची आहे कॉर्ड सेटची ती 32 घ्यायची आहे, पूर्ण शोल्डर 16 इंच आलेली आहे। तर त्या पद्धतीने मुंडा जो येणार आहे 7.1 येईल। तर 7.1 कसा आला, तर छातीचा 1/2 भाग प्लस 1 इंच घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे एक जी लाईन आहे ती चेस्ट लाईन झाली, म्हणजेच मुंडा जिथे आला ती आपली चेस्ट लाईन असते। त्यानंतर कमरेची जी लाईन आहे ती घ्यायची आहे। तर कमर घेर इथे मी 14 इंचला पॉईंट करते, पण तरीसुद्धा आपण हिप जी आहे ती 21 इंचावरती घेतो। तर हिप
प्लस आपण जी छातीची रेषा आहे त्याचा मध्य घ्यायचा, म्हणजे कमर घेर अगदी व्यवस्थित कमरेच्या ठिकाणी येतो. तर माझा थोडासा अर्धा इंच खाली आलेला आहे, तर मी इथे 14.5 इंचावरती कमर घेर घेतलेला आहे. तर इथून आता सरळ रेष आखायची आहे, इथे सुद्धा सरळ रेष आखायची आहे. आता उंची जी आहे ती उंची पहा, इथे मी 32 + 1 इंच घेतलेले आहे. त्यांना 32पेक्षाही कमी हवी आहे, तर मी इथे फक्त 32 इंच प्लस त्यामध्ये अर्धा इंच आपण फोल्ड जो आहे तो मोठा फोल्ड करणार नाही आहोत, तर ॲपल कट घ्यायचा आहे, त्यामुळे फोल्ड जो आहे तो कमी असेल. त्यानंतर थोडासा फोल्ड असल्यामुळे कापड इथे जास्त लागणार नाही. तर हा आकार आपण अशा पद्धतीने घ्यायचा असतो, ॲपल जसा कट असतो त्या पद्धतीने घ्यायचा असतो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्ट्रेट कुर्तीसुद्धा ठेवू शकता. तर आता इथे शोल्डरचा जितकी घेतलेली आहे त्यापेक्षा अर्धा इंच 1 इंच कमी मध्याला घेतलेला आहे. त्यानंतर इथे शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी घेतलेला आहे. तर इथे ही तिरकी रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे. इथून 1 इंचावरती मार्क करून मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आता हा बॅकचा मुंडा तयार होईल व हा जो आहे तो फ्रंटचा मुंडा तयार होईल. म्हणजे जो कमी असेल तो समोरचा असेल, जास्त असेल तो पाठीमागचा असेल. आता इथे लुझिंग पहा, लुझिंग कशा पद्धतीने द्यायचं आहे. तर छाती जी आहे ती 37 आहे, 37मध्ये आपण 6 इंच लुझिंग देणार आहोत व त्याचा चौथा भाग करणार आहोत. तर 6 इंच लुझिंग दिल्यानंतर आपल्याला जे मार्क येतं त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे. म्हणजेच इथे आपल्याला आलेला आहे 11.25 काहीतरी आलेला आहे. तर इथे 11.25ला मी मार्क करत आहे. तर इथे पावणे 11 इंच आलेला आहे. तर पावणे 11 इंचावरती मार्क करून आपल्याला फक्त अर्धा इंच शिलाईसाठी ठेवलेला आहे. त्यानंतर कमरेचा माप टाकायचा आहे. तर कमर घेरमध्ये मी फक्त 4 इंच लुझिंग देईन, कारण कमरेला सुद्धा लूज हा ड्रेस आवडतच असतो, पण तरीसुद्धा मी कमरेचा घेर प्लस 4 इंच लुझिंग देत आहे. 6 इंच हा मी छातीला दिलेला आहे व 4 इंच मी कमरेला दिलेला आहे. तर इथे जो आलेला आहे तो 36 आलेला आहे भागिले 4, तर इथे 9 इंच कमरेचा लुझिंगसहित माप पडेल. त्यानंतर 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन व तो जो राहिलेला भाग आहे तो आपल्याला एक्स्ट्राचा असेल. आपण शिलाईची मार्जिन म्हणजेच माया ठेवतो तो फक्त अर्धा इंच इथे ठेवत आहे, जसा रेडीमेड ड्रेसला असतो त्याच पद्धतीने. आता हिपचा चौथा भाग प्लस 1.5 इंच घेतलेला आहे. आता इथे मार्क करायचा आहे व ही रेष कमरेला अशा पद्धतीने जोडायची आहे. त्यानंतर हा जो आकार आहे तो अशा पद्धतीने ॲपल कटप्रमाणे डायरेक्टही जोडू शकता, किंवा मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता. 2 प्रकार आहेत. जर तुम्हाला जास्त ॲपल दाखवायचं असेल तर तुम्ही जास्त डायरेक्ट थोडंसं कर्व द्या, व साधारण दाखवायचं असेल तर तुम्ही थोडासा कर्व देऊ शकता. दोन्ही ऑप्शन आहेत. तर मी दोन्ही आकार इथे काढून दाखवत आहे. तुम्हाला जशा पद्धतीने आवडतो त्या पद्धतीने तुम्ही इथे घेऊ शकता. तर याला ॲपल कटसुद्धा म्हणतात. आता इथून थोडासा आकार कर्व मी अशाही पद्धतीने घेऊ शकते. तर ह्या दोन्हीपैकी चॉईस करून आपण मार्क करू शकतो. तर मी जो आहे तो मी आता आकार देत आहे त्या पद्धतीने आकार घेत आहे. तर आता कटिंग करते मी. आता गळ्याची रुंदी पहा, इथे 3 इंच दिलेली आहे. गळ्याची उंची समोरची 3 इंच घेतलेली आहे व चौकोन आखून गळ्याला आकार द्यायचा आहे. बॅकला फक्त अर्धा इंच किंवा 1 इंच खोलू शकता, त्याच्यापेक्षा जास्त न खोलता आपण कॉलर बनवायची आहे. जर बॅकला आपण काहीच न ठेवता जर आपण डायरेक्ट कॉलर जोडला तर आपला हाय नेक तयार होतो. तर मी इथे थोडासा हाय नेक न बनवता थोडासा मी राऊंड गळ्याला पाठीमागे 1 इंचाने आकार खोललेला आहे. तर हा आकार जो आहे तो फक्त गळ्याचा कट करायचा आहे. इथून 9 इंचावरती आपल्याला पट्टी जी आहे ती बनवायची आहे, पण याचं कटिंग मी आत्ता न करता उद्याच्या व्हिडिओमध्ये करेन. डायरेक्ट कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे त्यामध्ये आपण पाहूया. कारण जर ह्याच व्हिडिओमध्ये मी सर्व टाकलं तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येणार नाहीत, कारण आपल्याला कॉलरसुद्धा बनवायचे आहे. तर थोडा स्टेप बाय स्टेप आपण जाऊया.
तर उद्याचा नक्कीच व्हिडिओ पहा. आता इथे थोडासा कर्व द्यायचा आहे, व्ही आकार द्यायचा आहे, कारण आपल्याला फ्रंटला थोडासा व्ही आकारप्रमाणे जी आहे ती पट्टी बनवायची आहे. तर त्यासाठी मी थोडासा व्ही आकार देईन. ते सुद्धा कटिंग कशा पद्धतीने करायचं उद्या आपण पाहूया. तर आता बॅकचं कटिंग जे आहे ते मी करत आहे, म्हणजेच पाठीमागचं कटिंग असतं ते मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करायचं आहे. पाठीमागचा मुंडा कट केलेला आहे, त्यानंतर जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आपण आकार जसा दिलेला आहे त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसेच आपण नवनवीन कुर्ती कशा पद्धतीने तयार करायचे हे सुद्धा आपण पाहूया. तर पहिल्यांदा कॉर्ड सेट जो आहे तो कॉर्ड सेटचं माप पाहूया. त्यानंतर आपण हळूहळू पूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपण पाहूया. थोडासा वेळ होतो, पण ह्या वेळेला मी नक्कीच तुम्हाला रोज एक व्हिडिओ देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन, कारण माझ्या मैत्रिणी वाट पाहत असतात हे मला आता समजलेलं आहे. तर पहा, इथे हा फ्रंटचा पार्ट बाजूला काढलेला आहे, सॉरी बॅकचा. आता फ्रंटचा पार्ट आहे तो गळा मी कटिंग करून घेत आहे. जसा आकार आहे त्या पद्धतीने गळा जो आहे तो कट करत आहे. तिरका आकार आपण उद्या पाहूया कशा पद्धतीने कट करायचा असतो व कॉर्ड सेट जो आहे तो कशा पद्धतीने तयार करायचा असतो नक्कीच आपण उद्या पाहूया. तर जो गोल आकार आहे तो अगदी व्यवस्थित गोलाकार घ्यायचा आहे, कमी जास्त न करता आकार व्यवस्थित कटिंग करायला शिका. आता हा फ्रंटचा पार्ट आहे तो फ्रंटचा पार्टसुद्धा कट करायचा आहे, तो सुद्धा मुंडा जो आहे तो अगदी व्यवस्थित कटिंग करून फ्रंटचा घ्यायचा आहे. आता लक्षात ठेवायची गोष्ट काय, तर बॅकला आपण 1 इंच फक्त गळा खोललेला आहे, समोरच्या साईडला 3 इंच गळा खोललेला आहे, हे लक्षात ठेवा. ज्या लेडीजना काहीच जमत नाही त्यांनी थोडासा निरीक्षण करून काम करा, नक्कीच तुम्हाला जमेल. पहिल्यांदा मी आता राहिलेलं आहे तेही शिकवते. तर आता भाई कटिंग करायची आहे, तर भाई कटिंग करण्यासाठी मी ते पाठीमागचा आकार आहे तो इथे मोजायचा आहे, तो आलेला आहे 10.5 इंच. तर 10.5 इंच आपली जी असणार आहे ती बाहीची रुंदी असणार आहे, म्हणजेच आपण जो घेर घेतो ना तो घ्यायचा आहे. आता मी कापड जे आहे ते उरलेलं त्याला मी फोल्ड करून घेते, त्याला व्यवस्थित प्रेस करून घेते. आता कापड आपलं प्रेस झालेलं आहे, मी 4 फोल्ड घातलेले आहेत. तर आता सरळ रेष आखून घ्यायची आहे, त्यानंतर उंची घ्यायची आहे. आता सरळ रेष जिथे आखलेले आहे ते साईडचं कापड जे आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. इथे उंची प्लस 1 इंच, 1 इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागणार आहे. तर आपण इथे 17 इंच, आधी 16 इंचला पॉईंट केला आहे, त्यानंतर आपण 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच फोल्डसाठी आपल्याला अशा पद्धतीने लागणार आहे. तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथे माझं शूटिंग करताना जो आपला माईक असतो तो अचानक बंद पडला, माझ्या लक्षात नाही आलं, तर त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला आवाज देऊन शिकवत आहे. तर पुढच्या वेळेला आपण नक्कीच माईकची काळजी घेऊया की चार्जिंग संपलेलं आहे की नाही ते. तर आता उंची प्लस 1 इंच मी बाहीची उंची घेतलेली आहे, तर 16 इंचला मार्क केलं. त्यानंतर आपण इथे आखून घेतलेलं आहे, आखून जे घेतलेलं आहे ती खालची रेष जी आहे ती 1 इंच एक्स्ट्रा आहे. त्यानंतर बाहीची रुंदी जी घ्यायची आहे ती पाठीमागचा आकार वजा 1 इंच म्हणजे 10.5 वजा 1 म्हणजे 9.5 इंचावरती मार्क करायचा आहे. तर उंची 16 आहे इथे, प्लस 1 इंच 17ला मार्क आहे. ज्यांना लक्षात येत नाही त्यांना मी डबल वेळा सांगण्याचा प्रयत्न करते की त्यांना लक्षात येण्यासाठी. आता इथे 9.5 इंचावरती मार्क करायचं आहे, ती आपली असेल बाहीची रुंदी. आता खालीसुद्धा आपण 9.5 इंचावरती मार्क करायचं आहे व चौकोन अशा पद्धतीने मी जशा पद्धतीने आखून घेतलेला आहे त्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे.
आता घडीच्या समोरच्या साईडला आपली घडी जी आहे ती सोडून त्याच्या समोरच्या साईडला 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे. ती आपली असेल कॅप हाईट किंवा त्यालाच आपण म्हणतो शोल्डरचा उतार किंवा भाईचा उतार. शोल्डरचा उतार आपला ड्रेसला असतो, तर आपण इथे भाई कट करत आहोत, तर इथे भाईचा उतार अशा पद्धतीने सुद्धा आपण म्हणू शकतो. तर हा आकार मी अशा पद्धतीने दिलेला आहे. 1.5 इंच इकडच्या साईडला सोडलं, 1.5 इंच इकडच्या साईडला सोडलेला आहे व आकार दिलेला आहे. आता भाईची रुंदी इथे 7 इंच घेतलेले आहे. एक्स्ट्रा शिलाईसाठी 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन इथे आकार दिलेला आहे. आता कटिंग करायचं आहे. मी जशा पद्धतीने कटिंग करते त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं कापड जे आहे ते मी सर्व कट करते, कारण आपल्याला पॅन्टसाठी कापड शिल्लक राहील. आता इथून सुद्धा कट करायचं आहे. आता आपली स्लीवसुद्धा तयार झालेली आहे. उद्याच्या भागात आपण हाच कापड जे कुर्ती कट केलेली आहे ती कशा पद्धतीने कॉलर कट करायची आहे, कशा पद्धतीने पट्टी तयार करायची आहे व कशा पद्धतीने शिलाई करून ड्रेस पूर्ण करायचा आहे ते सविस्तर पाहणार आहोत. नक्कीच उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. तुम्हाला कॉर्ड सेट कशा पद्धतीने शिवायचा आहे ते सुद्धा माहिती मिळेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका व माझे छान छान व्हिडिओ नक्कीच पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.